दिव्यांग स्नेहलच्या जिद्दीला सलाम। चांदवड तालुक्यातील पाथरशेंबे येथील दिव्यांग कुमारी स्नेहल ठाकरे हिचे कौतुक करावे तेवढे थोडेच। स्नेहल ही जन्मताच दिव्यांग असून शरीराच्या कमरेखालील भाग निकामी आहे, तर दोन्ही हातांनी काहीही काम करू शकत नाही व स्वतः हालचाल करू शकत नाही। स्नेहलला जेवण भरवण्यापासून तर इतर कामे तिची आई करते। अशा परिस्थितीत स्नेहलने शिक्षणाची जिद्द सोडली नाही। 10वीला 85% गुण मिळवून पाथरशेंबे येथील श्रीकृष्ण विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला। त्याचबरोबर नाशिक जिल्हा परिषदेच्या सुपर 50 या उपक्रमात स्नेहलने सहभाग नोंदवला। सुपर 50 उपक्रमासाठी फॉर्म भरण्यापासून तर परीक्षा केंद्रापर्यंत ने-आण करण्यापासून पाथरशेंबे येथील शिक्षक जालिंदर वाकसर यांनी अतिपरिश्रम घेतले। शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून मला समजलं तर मी तिला 10वीच्या परीक्षेला फॉर्म भरण्यापासून मदत केली। शाळेमध्ये तिच्या आईने दररोज ने-आण केली, आम्ही व्यवस्थित शिकवलं आणि बोर्डाच्या परीक्षेत सुद्धा ती आमच्या शाळेमध्ये प्रथम क्रमांकाने पास झाली। हेच कुठंतरी माझ्या मनाला टोचलं, ही मुलगी जर एवढी हुशार आहे तर जिल्ह्याच्या शो मॅडम यांनी जो उपक्रम सुपर 50चा घेतला होता त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही तिला सहभाग घ्यायला खूप असं मार्गदर्शन केलं आणि तिने तिच्या कुटुंबाने त्याच्यामध्ये सहभाग घेतला। खऱ्या अर्थाने अगोदर फॉर्म भरल्यानंतर नाही म्हणत होती, परंतु मी खूप आग्रह केला की तू हुशार आहे, तू पुढे जाशील। अशा पद्धतीने त्यांनी अडचण सांगितली, पावसा पाण्याचं कसं जावं। मग मी स्वतः माझी गाडी घेऊन आलो, त्यांना तिथपर्यंत पोहोचवलं आणि नेण्याची जबाबदारी मी स्वीकारली आणि अशा पद्धतीने तिने सुपर 50मध्ये सुद्धा सहभाग घेतला। सर्वांनी शिक्षणाधिकाऱ्यापासून सर्व थरातील लोकांनी तिचं कौतुक केलं आणि खऱ्या अर्थाने पेपरला झळकल्यानंतर तिला मदतीचा हातसुद्धा शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, त्याच पद्धतीने जिल्ह्याचे खासदार बगरे सर यांनी सुद्धा तिला मदत केली आणि आम्ही सदैव आता तिच्या पाठीमागे शैक्षणिक कामासाठी हातभार लावणार आहोत असं मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो। स्नेहलची शिक्षणाची जिद्द व चिकाटी बघून मनमाडचे प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे डॉक्टर हिरामन मनोहर, सारिका पगारे, दुगावचे निलेश क्षीरसागर, चांदवडच्या समाजसेविका व दिव्यांग माता मायाताई निर्भवने, समाजसेवक किशोर पाटील यांनी स्नेहलच्या घरी जाऊन भेट देऊन स्नेहलचे मनोबल वाढवण्यासाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, तर शिक्षक जालिंदर वाकसर यांचे आभार मानले। सारिका पगारे, प्रहार न्यूज, महाराष्ट्र।